नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. नाचणीपासून बनवलेला असा कुरकुरीत आणि टेस्टी डोसा तुम्ही कधी ट्राय केला आहे का? नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट आणि बनवायलाही खूप सोपा. तर आज आपण पाहणार आहोत झटपट आणि चविष्ट नाचणीचा डोसा. तुम्ही याला नाचणीचं धिरडं सुद्धा म्हणू शकता. हलक्या जेवणासाठी सुद्धा एकदम परफेक्ट आहे. तर नाचणी पीठ, तांदळाचे पीठ आणि काही साध्या साहित्यांपासून हा डोसा सहज बनतो. तर आपल्याला काय करायचं, एका वाटक्यामध्ये 1 वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं. त्याच्याबरोबरच अर्धी वाटी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि त्याच्यानंतर अर्धी वाटी घेतलेला आहे रवा आणि 1 टेबलस्पून म्हणजेच पाव वाटी आपण घेऊयात बेसन. तांदळाच्या पिठाने डोसा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतो. रवा वापरल्यामुळे डोशाला एक चांगलं टेक्स्चर येतं आणि बेसन वापरल्यामुळे बॅटरला बाइंडिंग चांगलं येतं, तसेच खमंग चव सुद्धा येते. आता हे सगळं साहित्य मिक्स करून झालं, की यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालून एक पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि गुठळ्या विरहित असलं पाहिजे. तर बॅटर अगदी पातळ आणि ओतता येण्यासारखे असावे. जास्त घट्ट बॅटर असल्यास डोसा कुरकुरीत होणार नाही. एकदम पाणी घालू नका, बॅटरमध्ये गुठळ्या राहू नयेत म्हणून थोडं-थोडं पाणी घालून मिक्स करा. असं चांगलं विस्करनी आपल्याला बॅटर फेटून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. तर बाकीचं साहित्य सुद्धा आपण आत्ताच घालून घेऊ, जसे की अर्धा बारीक चिरलेला कांदा, तसेच 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ. तर हे सगळं साहित्य आपण या बॅटर बरोबर मिक्स करून घेऊ. एकदा का बॅटरची कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट केली, की हे सगळं साहित्य आपण घालू शकतो. तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही गाजर किंवा दुसऱ्या भाज्या देखील वापरू शकता. आता या नाचणी डोसाचे फायदे तर भरपूर आहेत. नाचणीमुळे डोश्यातून आपल्याला कॅल्शियम, फायबर आणि लोह मिळते. फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत होऊ शकते. नाश्त्यासाठी हा पौष्टिक आणि पोटभरीचा पर्याय आहे. नाचणीमध्ये असलेले पोषक घटक हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. बॅटर असं एकजीव करून झालं, की आपण हे 15 ते 20 मिनिटं साईडला रेस्ट करायला ठेवू. त्याच्यानंतर आपण डोसे बनवायला घेणार आहोत. डोसा बनवण्यासाठी तवा किंवा पॅन नॉनस्टिक असल्यास डोसा सहज निघतो. त्यामुळे नॉनस्टिक पॅन मी इथे गरम करत ठेवलेला होता. त्यावरती थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. थोडंसं हेल्दी बनवायचं असेल तर बिना तेलचं देखील तुम्ही बनवू शकता किंवा साजूक तुपाचा वापर करा. आता इथे आपण हे बॅटर असं कडेकडेने सोडत टाकलेलं आहे आणि मस्त याला जाळी देखील पडलेली आहे. मंद ते मध्यम आचेवरती 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घेतली, की झाकण काढायचं आणि कडेने थोडंसं तेल लावून घ्यायचं किंवा डोशावरती तुम्ही तेल लावू शकता. डोसा निघत असेल आणि खालून कुरकुरीत किंवा सोनेरी झाला असेल तर तुम्ही हा पलटवू शकता. कडा सोडवून घ्यायच्या आणि मग पलटी करायचा. हवं तर आणखीन थोडंसं तेल तुम्ही यावरती सोडू शकता. दोन्ही बाजूनी अगदी क्रिस्पी कुरकुरीत झालेला आहे आणि चांगला शेकलेला आहे. जाळी देखील याला चांगली पडलेली आहे, तुम्ही बघू शकता. तसेच डोसा झाल्यानंतर एका जाळीवरती काढून घ्या, म्हणजे जास्त वेळ क्रिस्पी राहील. आता दुसरा डोसा टाकायच्या आधी तवा किंवा पॅन मध्यम गरम असला पाहिजे. थोडंसं तेल लावून घ्या. त्यावरती परत एकदा आपल्याला हे बॅटर सोडायचं आहे. बॅटर जर खूपच पातळ झालं असेल, व्यवस्थित सेट होत नसेल डोसा, तर त्यामध्ये आणखीन थोडंसं नाचणीचं पीठ तुम्ही वाढवू शकता. जास्त घट्ट झालं असेल आणि व्यवस्थित असं पसरलं जात नसेल, तर त्यामध्ये तुम्ही पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. तर बघा, डोसा आपण पसरवल्यानंतर लगेचच तो सारखा हलवू नका. खालील बाजू जी आहे ती व्यवस्थित भाजू द्या आणि मग तो तुम्ही पलटी करा. कडेने थोडं तेल सोडल्यास डोसा छान क्रिस्पी तयार होतो. नाचणी खाण्याचे फायदे भरपूर आहेत. फायबर असते त्यामध्ये, तसेच कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. हा नाश्ता अगदी हेल्दी आणि पोटभरीचा आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल आणि सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे. अगदी 15 ते 20 मिनिटात तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता आणि आवडीने खाऊ शकता. खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करा. तर नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असेल रेसिपी आजची, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात परत एका अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.